नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाहुबली ॲग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्याला अद्रक पिकाविषयी चर्चा करायची आहे. याच्याकरता चर्चा करायची का आता येणारी अमावस्या जे अद्रकसाठी खूप हानिकारक ठरणार आहे. हानिकारक याकरता कारण आता काय झालेलं आहे, आपले जे आपण बघतो बघा भुंगे, आपल्याला ते भुंगे दिसतात, उडणारे भुंगे असतात, ते काय करतात अमावस्याला अंडे टाकतात. पण काय झालं, अंडे केव्हा टाकतात ते पाऊस पडल्यानंतर अंडे टाकतात, पण ह्यावेळेस पाऊस पण लेट झाला. त्याच्यामुळे काय झालं, आता अंडे कोणत्या ठिकाणी टाकले गेले असेल, ज्या ठिकाणी पहिले कधी मागची जे जूनची अमावस्या झाली त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी शेणखत असेल त्या ठिकाणी थोडा ओलावा असेल, त्या ठिकाणी उबदार जागा असेल का त्या ठिकाणी त्यांनी अंडे टाकले असेल. म्हणजे लय आलं ते 20 ते 25% अंडे टाकले असेल किंवा 50%. पण साधारणतः पाऊस पडल्यानंतर काय होतं, त्यांची जी प्रोसेस असते ती प्रोसेस चालू होऊन जाते अंडे टाकण्याची. ते काय करतात, ज्या ठिकाणी थोडंफार माती थोडं उकरून थोडंफार ज्या ठिकाणी शेणखत टाकलेलं असेल त्या ठिकाणी ते अंडे टाकण्याचं काम करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, उन्नीची जी आळी असते ती त्या ठिकाणी तयार होती. त्याच्यामुळे ती उन्नीची आळी कशावर जगते, एक तर ती आपलं जे कंपोस्ट खत असतं त्याच्यावर तिचं जीवन ती जगत असते. आणि सगळ्यात मग आणखीन त्याच्यानंतर आपली जी मुळी असते, कोणत्याही पिकाची मुळी असते, त्या मुळीवर तिचं जीवन जगत असते. त्याच्यामुळे काय होतं, अद्रकला काय होतं, आपण ऑलरेडी खूप भर लावलेली असते, त्याच्यानंतर त्या भर खाली पण आपण तिचं आणि अद्रकच्या कंदाखाली ती जीवन जगत असते. आणि त्याच्या ठिकाणी कोणतेही औषध प्रॉपर आपण किती 2 लिटर पाण्यात 4 लिटर पाण्यात सोडलं ती प्रॉपर त्या ठिकाणी औषध जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला जे आहे ना, कॅनबायोसिस कंपनीचं ब्रिगेड बी, त्याच्यामध्ये बिओरिया बॅसिनिया ही आपल्याला 1 किलो पावडर वापरायची आहे 1 एकरसाठी. आणि त्याच्यासोबतच आपल्याला GSP कंपनीचं इंडोटॉप आपल्याला वापरायचं आहे 100 ग्रॅम पर एकरसाठी. याने फायदा काय होणार आहे आपल्याला, बिओरिया बॅसिना काय काम करणार आहे, त्या ठिकाणी बिओरिया बॅसिना आपल्या ज्या ठिकाणी त्यांनी अंडे टाकणार आहे अंड्याचं रूपांतर पिल्ल्यावस्थेत होऊन येणार नाही. आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी प्रौढावस्थेमध्ये उन्नीची आळी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इंडोटॉप हे त्या ठिकाणी काम करणार आहे. म्हणजे 2-3 अवस्था या चांगल्या पद्धतीने कंट्रोल होईल. आणि बिओरिया बॅसिना काय आणखीन आपल्या उन्नीची आळी पण कधी असेल त्या ठिकाणी काय करतो, त्याच्या अन्न नलिकेमध्ये जाऊन बसून तो तिची पेशीला डॅमेज करून तो 2 ते 3 दिवसात त्याला डॅमेज करून टाकतो आणि ती पण पूर्णपणे मरून जाते. त्याच्यामुळं बिओरिया बॅसिनिया जे आहे सगळ्यात त्याचा पण सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपण अशा पद्धतीनं पर एकरसाठी इंडोटॉप 100 ग्रॅम आणि ब्रिगेड बी कॅनबायोसिस कंपनीचं 1 किलो आपल्याला हे वापरायचं आहे. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.